मैत्रिणींनो, रुचिरा खव्यामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आपण रोज तेच वांगे, बटाटे, फ्लावर भाजी तेच आपण पालेभाज्या खाऊन कंटाळतो. एखाद्यास आपल्याला वाटतं वेगळी भाजी खावी, तर आपण पनीर बुर्जी ही भाजी बनवूया. पनीरमध्ये भरपूर फायदे आपल्याला. पनीर हाडासाठी आणि त्वचेसाठी आणि रोगप्रतिकारशक्ती वाढते. त्यामुळे आपण मध्ये मध्ये चेंज म्हणून पनीर भाजी खायला, डब्यासाठी करायला स्वतःला थोडी चेंज होतो. आणि भाज्यांमध्ये पण आपल्याला एक वेगळी भाजी मिळते. आपण बघूया त्याच्यासाठी लागणारे साहित्य. बघा, हे पनीरसाठी लागणारे साधे एकदम सिंपल आहे. बघा, हा कांदा बारीक चिरून घेतला, हिरवी मिरची बारीक ठेचासारखं ओबडधोबड वाटून घेतले, लसूण पण ओबडधोबड वाचून घेतलं आहे, कढीपत्ता पण थोडा बारीक चिरून घेतला आहे, कोथिंबीर आहे, मीठ आहे, हळद आहे, मोहरी, वाटाणे आणि हे पनीर बारीक मॅश करून घेतली. आता आपण तेल तापत ठेवलं आहे आपलं, की आपण त्यात सगळं मोहरी टाकूया. मोहरी टाकली आपण ती तडतडते बघा आपल्या. आता आपण त्यात हा कांदा बारीक चिरून घेतला आहे तो टाकूया. तो चांगला 2 मिनटं परतून घेऊया. दोन मिनटं हे झाकून ठेवूया. आपण छान कांदा बघूया, छान शिजला ठेवला. आपण आता त्यात हिरवी मिरची टाकूया. तर आपण 2 मिनटं परतून घेऊया. त्याच्यानंतर आपण हे लसूण चिरून घेतले ते टाकूया. लसूण जरा जास्त टाका म्हणजे भाजीला एकदम चव छान येईल. हे असं बारीक चिरून टाकला तर मग हळद टाकूया आणि आता आपण याच्यावर झाकण ठेवूया. तर आपण हे 2 मिनटं झाले. आपण त्याच्यात आता हे वाटाणे टाकूया. चवीप्रमाणे मीठ टाकूया. याच्यावर आता आपण झाकण ठेवू 2 मिनटं. आता आपण याच्यात टोमॅटो आहे हे टाकूया. तर आपल्या टोमॅटो जास्त शिजवायचे नाही आहे. त्याच्यावर हे बघा, आता आपण वाटाणे आपले शिजले. आता आपण त्याच्यात हे पनीर मॅश करून घेतले 250 ग्रॅम ते टाकूया आणि थोडी कोथिंबीर टाकूया आणि व्यवस्थित हलवून आपण मटर पनीर ड्राय भाजी डब्यासाठी सकाळच्या वेळ नसतो तेव्हा मुलांना वेगळं म्हणून रोज त्या भाज्या खाण्यात एक चेंज म्हणून भाजी झटपट होणारी टेस्टी भाजी आहे. त्याच्यावर आपण झाकण ठेवूया 2 मिनटं आणि मग प्लेटमध्ये काढूया. ती भाजी रेडी आहे पनीरची बुर्जी. ही तुम्ही नक्की ट्राय करा. आणि आता आपण ती प्लेटमध्ये काढून घेऊया. रोज त्याचाच भाज्या खाऊन आपल्याला कंटाळा येतो, तर ही चेंज म्हणून हेल्दी पनीर भाजी तुम्ही नक्की ट्राय करा. आणि हेल्दी राहा, मस्त खा, आनंदी राहा. आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कॉमेंट करायला विसरू नका.